कामाचा इतकाच कंटाळा असेल तर मग लग्न कशाला केलंस? सासूबाईंचे हे शब्द स्वयंपाकघराच्या भिंतीवर आदळून थेट स्वराच्या जिवारी लागले. सकाळचे 7:30 वाजले होते. कुकरची शिट्टी, मिक्सरचा आवाज आणि सासूबाईंचा टोमणा नेहमीप्रमाणे स्वराच्या दिवसाची सुरुवात झाली होती. तिने डोळे मिटून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. रात्री ऑफिसचे काम संपून झोपायला 2 वाजले होते. सकाळी 6ला उठून तिने चहा केला, सुयशचा डब्बा भरला आणि आता नाश्ता तयार करत असतानाच पाठीवर हे शब्द झेलले. आई, मी फक्त 5 मिनिटे सोफ्यावर बसले होते. डोकं खूप दुखतंय म्हणून. स्वराने अतिशय संयमाने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आजकालच्या मुलींना ऑफिसच्या कामाचीच पडली. घरचं काम करायला लागलं की लगेच डोकं दुखते, पाठ दुखते. लग्न करून दुसऱ्याच्या घरी आल्यावर जबाबदारी घ्यावी लागते, हे माहीत नव्हतं का? सासूबाई मंगलाबाई पदर खोचत स्वयंपाकघरात आल्या आणि पिठाचा डब्बा धपाधप आपटू लागल्या. स्वराला जुने दिवस आठवले. लग्नाआधी सुयशने आणि त्याच्या घरच्यांनी आम्हाला नोकरी करणारी मुलगीच हवी असं मोठ्या अभिमानाने सांगितलं होतं. पण लग्नानंतर मात्र ऑफिस सांभाळून घराची सर्व कामे तिनेच करावीत ही सुप्त अपेक्षा आता टोमण्यांच्या रूपात बाहेर पडत होती. मंगलाबाईंचा मोर्चा थांबला नव्हता. आमच्या काळी आम्ही शेतातली कामं करून अख्खं घर सांभाळायचो. कधी कंटाळा हा शब्द तोंडातून बाहेर आला नाही. आणि आजकालच्या पोरी कॉम्प्युटर समोर खुर्चीवर बसायचं आणि घरात आल्यावर थकल्याचं सोंग करायचं. स्वराने सुयशकडे पाहिले, जो नुकताच हॉलमध्ये आला होता. पण नेहमीप्रमाणे त्याने या वादात न पडणे सोयीस्कर समजलं आणि तो फोनमध्ये बघत चहा पिऊ लागला. या घरात आपल्या कष्टाची, आपल्या वेळेची कोणालाच किंमत नाही याची जाणीव स्वराला पुन्हा एकदा झाली. तिने हातातील लाटणे बाजूला ठेवले. आज ती गप्प बसणार नव्हती. सासूबाईंच्या या रोजच्या टोमण्यांना आज पूर्णविराम देणं गरजेचं होतं. स्वराने शांतपणे मंगलाबाईंकडे पाहिले आणि म्हणाली, आई, मी लग्नाआधी काम करत होते आणि आजही करते. लग्न केले म्हणजे मी स्वतःला कोणाच्या स्वाधीन नाही केलं. लग्न ही 2 माणसांची भागीदारी असते. एकाने राबायचे आणि दुसऱ्याने फक्त टोमणे मारायचे. हा नियम कुठल्या पुस्तकात लिहिलाय? स्वराचा हा शांत पण ठाम आवाज ऐकून मंगलाबाईंचा पारा आणखीन चढला. बघितलं सुयश, कशी जीभ उचलते हिची. शिकल्या सवरलेल्या मुली घरात आणल्या की हाच प्रॉब्लेम होतो. सासूला उलट उत्तर द्यायला जराही लाज वाटत नाही. मंगलाबाईंनी हॉलमध्ये बसलेल्या सुयशला मध्ये ओढले. सुयशने फोन बाजूला ठेवला. आजपर्यंत तो या वादात नेहमी पडणं टाळत आला होता, कारण एका बाजूला आई आणि दुसऱ्या बाजूला बायको. पण आज स्वराच्या डोळ्यांतील थकवा आणि सासूबाईंचे ते बोचणारे शब्द त्याने स्वतः ऐकले होते. त्यालाही कुठेतरी जाणवलं की आता गप्प बसणं चुकीचं आहे. सुयश उभा राहिला, स्वयंपाकघरात आला आणि त्याने आईच्या खांद्यावर हात ठेवला. आई, स्वरा जे बोलते त्यात काहीच चुकीचं नाहीये आणि ती उलट उत्तर देत नाहीये. ती तिची बाजू मांडते. मंगलाबाईंचा स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना. सुयश, तू तिच्या बाजूने बोलतोयस? लग्न झाल्यापासून बदललायस तू. मला शिकवतोयस आता? मी तुला शिकवत नाहीये आई, सुयश शांतपणे म्हणाला. पण तू विचारलेला प्रश्न खरोखरच चुकीचा होता. कंटाळा असेल तर लग्न कशाला केलंस? हा काय संबंध? स्वरा सकाळी 6 वाजल्यापासून धावपळ करते. रात्री 2 वाजेपर्यंत तिने तिच्या ऑफिसचं काम केले. कॉम्प्युटर समोर बसणं म्हणजे आराम करणं नसतं आई. तिथे मानसिक ताण असतो. ती माणूस आहे, मशीन नाही. तिला थकवा येणं किंवा कंटाळा येणं अगदी साहजिक आहे. स्वरा सुयशकडे पाहतच राहिली. आज पहिल्यांदाच सुयशने तिच्या कष्टाची जाहीरपणे जाणीव ठेवली होती. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आले. सुयश स्वराकडे वळला आणि म्हणाला, स्वरा, तू जा आणि आधी आराम कर. राहिलेला नाश्ता आणि घरातील इतर कामं मी आवरतो. पोळ्या मी लाटून घेईन. मलाही ऑफिसला जायला वेळ आहे. मी मॅनेज करेन. अरे पण सुयश, पुरुषांनी स्वयंपाकघरात? मंगलाबाई काही बोलणार तितक्यात सुयशने त्यांना थांबवले. आई, जसं स्वरा बाहेर जाऊन पैसे कमवून या घराला हातभार लावते
तसंच घरातल्या कामात मी हातभार लावणं हे माझं कर्तव्य आहे. घर आम्हा दोघांचं आहे. जर ती बाहेरचं काम करू शकते तर मी घरचं काम का नाही करू शकत? तुझा मुलगी आणि सून यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा आई. आमच्या काळाशी तुझ्या काळाची तुलना करणं थांबव. मंगलाबाई गप्प झाल्या. त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. सुयशने स्वयंपाकघराचा ताबा घेतला आणि तो राहिलेला नाश्ता बनवायला लागला. स्वरा आपल्या खोलीत गेली. आज तिचं डोकं दुखायचं थांबलं होतं, कारण आज तिला घरात एक हक्काचा भागीदार मिळाला होता. मंगलाबाई स्वयंपाकघराच्या चौकटीत उभ्या राहून सुयशला पोळ्या लाटताना पाहत होत्या. त्यांच्या मनात विचारांचे वादळ चालू होते. सुयशने लाटलेली पोळी गोल नव्हती. ती नकाशासारखी वाकडी तिकडी झाली होती. पण त्याच्या चेहऱ्यावर स्वराला मदत केल्याचा एक वेगळाच आनंद आणि समाधान होते. मंगलाबाईंना त्यांचे स्वतःचे दिवस आठवले. त्यांच्या काळात पती कधी स्वयंपाकघरात पाऊल ठेवत नसत, मग ती आजारी असो वा थकलेली. त्यांना वाटले होते की तोच नियम आजही लागू होतो. पण आज सुयश आणि स्वराची भागीदारी पाहून त्यांच्या मनात वर्षानुवर्ष जपलेले जुने विचार कुठेतरी ढळू लागले होते. तिथून निघून मंगलाबाई हळूच स्वराच्या खोलीच्या दारापाशी आल्या. स्वरा बेडवर डोळे मिटून पडली होती, पण तिच्या डोळ्यातून सुखाचे 2 थेंब गालावर उकळले होते. सुयशने घेतलेली बाजू आणि दाखवलेला समजूतदारपणा तिच्यासाठी जगातील सगळ्यात मोठे औषध ठरले होते. तिचं डोकं दुखायचं पार थांबले होते. सासूबाई त्या आत आल्या आणि स्वराच्या शेजारी बेडवर बसल्या. स्वरा दचकून उठून बसणार तितक्यात मंगलाबाईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला थांबवले. बस स्वरा, उठू नकोस, थोडा वेळ पडून राहा. मंगलाबाईंचा आवाज नेहमीसारखा कडक नव्हता, त्यात एक मऊपणा होता. स्वरा सासूबाईंकडे आश्चर्याने पाहत राहिली. मंगलाबाईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, स्वरा, मगाशी मी जे काही बोलले ते कदाचित चुकीचे होते. आमच्या काळापासून डोक्यात जे बसले होते तेच मी तुझ्यावर लादायचा प्रयत्न करत होते. मला वाटायचे की बाहेरचे काम सांभाळून घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या फक्त बाईनेच उचलल्या पाहिजेत, जशा आम्ही उचलल्या. पण सुयश जे म्हणाला ते खरे आहे. तू आधी डबा बनवलास, नाश्त्याची तयारी केलीस आणि तरीही मी तुला टोमणा मारला. तुझा कंटाळा हा कामाची टाळाटाळ नव्हती, तर तो तुझ्या शरीराचा थकवा होता. हे समजून घेण्यात मी चुकले. सासूबाईंच्या तोंडून हे शब्द ऐकून स्वराचे डोळे भरून आले. तिने मंगलाबाईंचा हात हातात घेतला. आई, मला घरात काम करायचा अजिबात कंटाळा नाही. हे घर माझेही आहे. पण जेव्हा ऑफिसचा प्रचंड ताण असतो आणि रात्री झोप पूर्ण होत नाही, तेव्हा फक्त थोड्या सहकार्याची आणि कौतुकाच्या 2 शब्दांची अपेक्षा असते, बाकी काही नाही. मंगलाबाईंनी हसून स्वराच्या डोक्यावर हात ठेवला. चल आता, तुझा चहा थंड झाला असेल. मी तुझ्यासाठी आणि सुयशसाठी गरम चहा करते. आणि हो, सुयशने लाटलेल्या त्या वाकड्या तिकड्या पोळ्या आज आपण दोघी मिळून खाऊया. दोघी हसत स्वयंपाकघरात आल्या. सुयशने जेव्हा आई आणि स्वराला एकत्र हसताना पाहिले तेव्हा त्याच्या जीवात जीव आला. त्याने चहाचे कप टेबलवर ठेवले. त्या दिवशी त्या घरात फक्त चहा सुगंधी नव्हता, तर नात्यांमधील संवाद आणि समजूतदारपणाचा सुगंध अख्ख्या घरात दरवळत होता. मंगलाबाईंना कळून चुकले होते की लग्न म्हणजे सुनेने फक्त राबणे नव्हे, तर एकमेकांच्या सुखदुःखात आणि कामात हक्काचा भागीदार होणे असते. काही दिवस सहज निघून गेले. त्या एका घटनेने घराचे वातावरण पूर्णपणे बदलले होते. मंगलाबाईंनी आता स्वराच्या कामाचे मोजमाप करण्याऐवजी तिच्या कामातील व्याप्ती समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. सुट्टीच्या दिवशी आता सुयश आणि स्वरा मिळून स्वयंपाक करत, तर मंगलाबाई त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी होत. एके दिवशी स्वरा ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या प्रोजेक्टच्या कामात अडकली होती. रात्री उशिरापर्यंत तिला लॅपटॉपवर काम करावे लागणार होते. मंगलाबाईंनी आधीच ओळखून तिचे जेवण तिच्या खोलीत आणून दिले. स्वरा, तू तुझं काम शांतपणे कर. उद्या सकाळी तुला त्रास व्हायला नको म्हणून मी आणि सुयश नाश्ता बनवू. मंगलाबाईंचे हे शब्द स्वरासाठी एखाद्या मोठ्या पारितोषिकापेक्षा कमी नव्हते. काही दिवसांनी स्वराच्या ऑफिसमध्ये एक मोठी संधी चालून आली. तिला एका प्रोजेक्टसाठी
परदेशी जाण्याचे निमंत्रण मिळाले. ती एक मोठी पदोन्नती होती, पण त्यासाठी तिला 2 आठवडे बाहेरगावी राहावे लागणार होते. सुरुवातीला स्वराला घरच्यांची भीती वाटली. आई काय म्हणतील, सुयशला घर सांभाळायला जमेल का, असे अनेक प्रश्न तिच्या मनात होते. तिने संध्याकाळी सर्वांसमोर हा विषय काढला. बोलताना तिची नजर सासूबाईंच्या चेहऱ्यावर होती. आई, सुयश, मला ऑफिसकडून एक महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे, पण त्यासाठी मला 15 दिवस बाहेर राहावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? सुयशने त्वरित पाठिंबा दिला. हे तर खूप छान आहे स्वरा, तुला ही संधी मिळायलाच हवी. पण मंगलाबाई काही क्षण गप्प राहिल्या. त्यांनी आपल्या आयुष्यातील काळाचा विचार केला. त्या काळी एका स्त्रीसाठी घराबाहेर पाऊल टाकणे म्हणजे खूप मोठे धाडस होते. पण आता त्यांना समजले होते की स्वराच्या प्रगतीतच या घराची प्रगती आहे. मंगलाबाई हसून म्हणाल्या, अरे यात विचारण्यासारखं काय आहे? तू जा आणि तुझा हा प्रोजेक्ट पूर्ण कर. तुझ्या मागे घर सांभाळायला आम्ही दोघे आहोतच ना. तू घराची काळजी करू नकोस. स्वराच्या डोळ्यात कृतज्ञतेची अश्रू तरळले. तिला जाणीव झाली की एका सुसंवादाने आणि थोड्या समंजसपणाने नात्यात किती मोठा बदल घडू शकतो. स्वरा परदेशी गेली. या 15 दिवसात सुयश आणि मंगलाबाई यांनी घराची धुरा उत्तम पेलली. कधी कधी सुयशकडून भात जळायचा, तर कधी मंगलाबाईंकडून भाजी खारट व्हायची. पण त्या चुकांकडे बघून आता चिडचिड न होता दोघेही खळखळून हसायचे. स्वराच्या अनुपस्थितीत सुयशला तिचे मोल कळले होते, तर मंगलाबाईंना सुनेचा सहकारी म्हणून असणारा आधार. जेव्हा स्वरा परतली तेव्हा तिचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण घर सजले होते. मंगलाबाईंनी तिच्या आवडीचा बेत केला होता. स्वराने घरात प्रवेश करताच मंगलाबाईंनी तिचे औक्षण केले. तुझ्याशिवाय घर कसं सुने सुने वाटत होतं, हे आता आम्हाला कळलं स्वरा, मंगलाबाई म्हणाल्या. स्वराने सासूबाईंना मिठी मारली. आता त्या सासू सून नव्हत्या, तर एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या 2 मैत्रिणी झाल्या होत्या. घर आता फक्त 4 भिंतीचे राहिले नव्हते, तर ते एका खऱ्या अर्थाने मंदिर बनले होते. कधी काळी जिथे टोमण्यांचे आवाज घुमत होते, तिथे आता हसण्याचे आणि एकमेकांना समजून घेण्याचे सूर उमटू लागले होते. आणि सुयश, तो सुखावला होता, कारण त्यानेच लावलेल्या या संवादाच्या रोपट्याचं आता एका प्रेमळ वटवृक्षात रूपांतर झालं होतं. अशाच हृदयस्पर्शी आणि कौटुंबिक कथा पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.